गुंड्याच्या घरी जाऊन आशीर्वाद घेत आहेत. आपण पाहिलं असेल पुण्याच्या पालकमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री चिरंजीव एका महान अशा गुंडांच्या दरबारात जाऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत. विचारांचं आदान प्रदान झालं त्यांच्या. आणि काल बाळराजांच्या वाढदिवसाला तर गुंडांची फौजच होती असं मी पाहतो. मी हे एकच छायाचित्र प्रसिद्ध केलं, अजून मी काही प्रसिद्ध करू आम्ही. पण हे जे महाशय आहे ते कोण आहे, त्यांची कर्तबगारी काय हे आधी पुणे पोलिसांनी जाहीर करावं. हे महात्मा जे भेटले आहेत अभिष्टचिंतन त्यांच्याबरोबर अख्खी टोळी होती ते वर्षा बंगल्यावर, त्यांच्यावरती बाळराजांनी काय जबाबदारी दिली आहे भविष्यातल्या निवडणुकांसाठी, आपल्या विरोधकांचा काटा काढण्यासाठी. हे सगळे गुंड कोण गोळा करत आहे त्याच्यासाठी एका माजी पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक केली की गुन्हेगारी स्वरूपाचा पैसा कोणी स्वीकारला असेल, गुन्हेगारीतून निर्माण झालेला पैसा कोणी स्वीकारला असेल तर त्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये संबंधितांना अटक व्हायला हवी. हा असं त्या कायद्यातली स्पष्ट व्याख्या आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे खासदार जे लोकप्रतिनिधी आहेत, 3 वेळा आमदार आहेत, भाजपचे सत्ताधारी पक्षाचे खासदार आहेत, त्यांनी गुन्हा केलेला आहे, ते आता तुरुंगात आहेत. त्यांचं स्टेटमेंट आहे की माझे कोट्यावधी रुपये हे एकनाथ शिंदे यांच्याकडे पडलेले आहेत, मी दिलेले आहेत. का? कोट्यावधी रुपये माझ्यानुसार हा आकडा 100 कोटीच्या वर आहे. आमच्या सगळ्यांच्या माहितीनुसार आणि त्या भागातल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार हा आकडा 100 कोटीच्या वर आहे. आणि गेल्या 10 वर्षामध्ये ही रक्कम त्यांच्याकडे पोचलेली आहे. प्रश्न आहे का, याचा शोध ईडीने घ्यायला पाहिजे. आणि जर हा गुन्हेगारी स्वरूपातून मिळालेला पैसा एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात असेल, त्याने स्वीकारला असेल, तर PMLA ॲक्टनुसार त्यांच्यावरती अशा प्रकारची कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. त्याचे पुरावे काय आहेत सर? या कायद्याला पुरावा लागत नाही, तुमच्या माहितीसाठी सांगतो. स्टेटमेंट आम्हाला त्यात अशाच प्रकारच्या स्टेटमेंटवरती आम्हाला सगळ्यांना अटका झालेल्या आहेत. स्टेटमेंट आहे, यांनी स्टेटमेंट दिलं आहे. स्टेटमेंट हाच पुरावा असतो PMLA ॲक्टमध्ये. PMLA ॲक्टमध्ये एखाद्या व्यक्तीच्या स्टेटमेंटवर दुसऱ्या व्यक्तीला अटक केली जाते, हाच पुरावा, म्हणून तर त्या कायद्याचा गैरवापर होतो आहे. मग गणपत गायकवाड हे विद्यमान आमदार आहेत, सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत, ते सांगतायत कोट्यावधी रुपये मी एकनाथ शिंदेना गेल्या काही वर्षात दिल्यात आणि त्यांच्याकडे ते आहेत. हाच पुरावा आहे. आणि हा पुरावा आहे. मग ईडी कुठे आहे, आर्थिक गुन्हे शाखा कुठे आहे, CBI कुठे आहे, गृहमंत्रालय कुठे आहे, का ते फक्त विरोधी पक्षासाठी आहे? याच्यामध्ये परत असं आहे की FIR झाल्याशिवाय राज्यामध्ये किंवा अन्य ठिकाणी ईडी याच्यामध्ये पडत नाही. या गुन्ह्यामध्ये FIR झालेली आहे गणपत गायकवाड. त्याच FIRचा वापर करून ईडी आपला FIR लॉस करू शकतो. फक्त प्रश्न असा आहे की या कोट्यावधी रुपयाचा हिशोब भारतीय जनता पक्ष ते आहेत नाही, बोबडा नागडा पोपटलाल, हिशोब तर द्यावाच लागेल, हिशोब द्यावाच लागेल ना आता. मग आता त्या एकनाथ शिंदे पहिले हिशोब माग. तुमच्याच पक्षाच्या गणपत गायकवाडनं सांगितलंय. काय सांगितलंय ना, माझे कोट्यावधी रुपये पडलेत. अरे हिंमत असेल तर जा वर्षा बंगल्यावर विचार, हिशोब माग. ही बदमाशी बंद करा भारतीय जनता पक्षवाल्यांना. आता दुसरा प्रश्न काय तुमचा? काल खासदार श्रीकांत शिंदेचा वाढदिवस झाला, त्याचा एक फोटो तुम्ही ट्विट केलाय सर. नाही, त्यांच्या वाढदिवसाला आमच्या शुभेच्छा. ते बाळराजे आहेत महाराष्ट्राचे सध्या. आणि बाळराजांचा वाढदिवस हा राज्यभरात साजरा झाला, बरं का? राज्यभरात साजरा झाला. त्यांना शिवसेनेनंच खासदार केला. त्यांना काही एकनाथ शिंदेनं खासदार नाही केला, त्यांना उद्धव ठाकरेंनी खासदार केला आहे. जेव्हा त्यांना प्रथम खासदार केलं तेव्हा त्यांची ओळखच नव्हती, ते हाडवैद्य होते असं म्हणतात. ते हाडवैद्य आहेत. मग त्या हाडवैद्याला आम्ही खासदार केलं उद्धवजींनी. त्यावेळी ते कल्याण डोंबिवली भागामध्ये खासदार आहेत. पण बाळराजे असल्यामुळे आता सध्या मुख्यमंत्र्यांची त्यांचा राज्यभरामध्ये वाढदिवस साजरा केला. आमच्याही त्यांना शुभेच्छा. पण या राज्यातली गुंडगिरी का वाढते आहे त्याचं तू छायाचित्र. गुंडगिरीला कोणाचा राजाश्रय आहे आपण पहा. एक आमदार त्यांच्याच मतदारसंघात पोलीस स्टेशनात जाऊन गोळीबार करताय बाळराजांच्याच खास माणसावर. एका उपमुख्यमंत्र्याचे चिरंजीव पुण्यामध्ये कुख्यात गुंड्याच्या घरी जाऊन आशीर्वाद घेत आहेत. आपण पाहिलं असेल पुण्याच्या पालकमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री चिरंजीव एका महान अशा गुंडांच्या दरबारात जाऊन त्यांना शुभेच्छा देत आहेत. विचारांचं आदान प्रदान झालं त्यांच्या. आणि काल बाळराजांच्या वाढदिवसाला तर गुंडांची फौजच होती असं मी पाहतो. मी हे एकच छायाचित्र प्रसिद्ध केलं, अजून मी काही प्रसिद्ध करू आम्ही. पण हे जे महाशय आहे ते कोण आहे,
त्यांची कर्तबगारी काय हे आधी पुणे पोलिसांनी जाहीर करावं. हे महात्मा जे भेटले आहेत अभिष्टचिंतन, त्यांच्याबरोबर अख्खी टोळी होती ते वर्षा बंगल्यावर, त्यांच्यावरती बाळराजांनी काय जबाबदारी दिली आहे भविष्यातल्या निवडणुकांसाठी, आपल्या विरोधकांचा काटा काढण्यासाठी. हे सगळे गुंड कोण गोळा करत आहे? त्याच्यासाठी एका माजी पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे या गुंडांचं संघटन बनवण्यासाठी. हे तुम्हाला मी आता सांगतो, हे मागे बोललो आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून आणि वर्षा बंगल्यातून या गुंड टोळ्यांचं मॉनिटरिंग होत आहे. जेलमधून गुंडांना बाहेर काढलं जात आहे, जामिनावर बाहेर. हा सामनात मी दिलेला आहे. चार्जशीटच दाखल करत नाहीत आणि त्यानुसार त्या गुंडांना, अनेक गुंडांना जामिनाचा मार्ग मोकळा केला जातो. ही सगळी यादी लवकरच प्रसिद्ध होईल. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या राज्यामध्ये कायद्याचं राज्य यावं असं वाटत असेल, त्यांना कायद्याची चार असेल तर गृहमंत्री म्हणून ते काम करतात. एकनाथ शिंदेच्या दहशतीखाली ते आहेत का हे त्यांनी स्पष्ट सांगावं. महाराष्ट्राला जो डाग लागतो गुंडगिरीचा, तो कलंकित होतोय महाराष्ट्र, त्याच्यामध्ये तुम्ही योगदान देताय का ते त्यांनी सांगावं. हे काहीच नाही. अगदी भविष्यामध्ये तुम्ही पहा काय होणार आहे काय नाही. आत्ताच माझ्याकडे एका महाराष्ट्रातल्या खासदाराचा एक भयंकर असा व्हिडिओ आलेला. शिंदे गटाचे ते खासदार आहेत, परदेशात गेले होते, सतत परदेशात जात असतात. का जातात हे सगळे खासदार? हे आता हळूहळू बाहेर येत आहे. त्यांचा खर्च कोण करतोय? येईल ते बाहेर आता, पहा येईल आता, येईल. शिंदे गटाचं म्हणजे शिंदे गँगचं खरं चरित्र काय आहे लोकांसमोर येईल. आणि एक दिवस गृहमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा जाहीर करतील, बाबा आमचा यांच्याशी काय संबंध आहे, आमची चूक झाली. खासदार मुंबईतला आहे की येईल ना आता, वेट अँड वॉच. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं एक वक्तव्य कालपासून सर चर्चेत आहे. शेवटची निवडणूक म्हणून बारामतीत काही जण भावनिक आवाहन करतील, पण त्यांची खरंच शेवटची निवडणूक कधी होईल हे माहीत नाही. अजित पवार इतके निर्दय होतील असं मला वाटलं. ज्या ताटामध्ये, ज्या माऊलीनं, ज्या साहेबांनी, पवार साहेबांनी आपल्याला खाऊ पिऊ घातलं, आपल्याला वाढवलं, आपल्याला ओळख दिली, आपल्याला प्रतिष्ठा दिली, बघा कोणी असेल, आणि तुम्ही त्यांच्याच संदर्भात अशी वक्तव्य करणं म्हणजे या नव्या कल्पात गेल्यापासून आपण जे लांडग्यांच्या भूमिकेत गेले आहात. बरं का, मी वाघाच्या म्हणणारच नाही, वाघाला काळी असतं. आपण ज्या लांडग्यांच्या भूमिकेत सगळे शिरलेले आहात, ही महाराष्ट्राची परंपरा कधीच नव्हती, संस्कृती महाराष्ट्राची कधीच नव्हती. माननीय शरद पवार यांच्याशी आपले राजकीय मतभेद असू शकतात, माननीय उद्धव ठाकरे साहेब यांच्याशी आपले राजकीय मतभेद असू शकतात, पण लक्षात घ्या, आज तुम्ही जे कोणी आहात, तुमची जी काही ओळख आहे, तुम्हाला जी काही प्रतिष्ठा आहे, तुम्ही जे काही सुखाचे चार घास खाताय, तुम्ही आणि तुमचं कुटुंब, आणि तुम्ही जे काही कोट्यावधाची माया जमवून राज्य करताय, ते फक्त या नेत्यांमुळे करताय आणि आपण त्या कुटुंबातले घटक आहात. मी काल ऐकलं अजित पवार सांगतात लोकांना की मोदी मला ओळखतात. मी जेव्हा मोदींना वेलकम करायला जातो तेव्हा मोदी माझ्याकडे बघून हसतात. अहो पण त्याच मोदींनी तुमचा 70,000 कोटीच्या सिंचन घोटाळ्यावरती सगळ्यात आधी हल्ला केला होता, हे तुम्ही विसरताय. तेच ना मोदी, तेच अमित शहा ज्यांनी तुमच्या भ्रष्टाचारावर येऊन हल्ला केला होता. आता तुमच्याकडे मोदी हसतात म्हणून तुम्हाला गुदगुल्या होत आहेत. काय आता शिंद्यांना गुदगुल्या होतात, माझ्या अमित शहाशी म्हणे चांगले संबंध आहेत. हे अमित शहा त्यांना तुरुंगात टाकायला निघाले होते शिंद्यांना, मला माहीत नसेल ते सांगतो. मग माननीय शरद पवार असतील, प्रतिभाताई पवार असतील, त्यांचं कुटुंब असेल, ह्यांनी तुम्हाला इतक्या वर्षाचे सांभाळलं. तुम्ही कोण होता? आम्ही कोण आहोत? जर शिवसेना नसती, की जर बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे नसते, तर आम्ही कोण आहोत? आम्ही कोणी नाही. जर शरद पवार नसते, त्यांनी इतकं मोठे साम्राज्य उभं केलं नसते, तुम्ही अजित पवार तुम्ही कोण आहात? बारामतीत तुम्ही सायकलवरती फिरत होता, त्यांनी पाहिलेलं आहे. पण माणसानं एवढं कृतज्ञ असू नये, कृतज्ञ घोलानं माणसानं कायम कृतज्ञता ठेवली पाहिजे. आता तुम्हाला राम भक्तीला तुम्ही जाताय ना, राम नामाचे गोडवे गाताय ना, मग रामाकडून आधी ही कृतज्ञता शिका आणि मग मोदीचे गोडवे गा. मोदी म्हणे आम्हाला ओळखतो. अरे मोदीला आम्ही ओळखतो, तुम्हाला मोदी ओळखतात, पण मोदींना आम्ही जास्त ओळखतो. पण कालचं वक्तव्य हे महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये अस्वस्थता निर्माण करणार, की राजकारणामध्ये कुटुंबातल्या व्यक्ती अशा प्रकारे वागू शकतात सत्तेसाठी, फायद्यासाठी. हे काल या राज्याने पाहिलं आणि हे विष, हे जे विष आहे घराघरात मनामध्ये पेरण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. म्हणून महाराष्ट्र या भारतीय जनता पक्षाला कधी माफ करणार नाही. आज तुमची सत्ता उद्या जाईल, पण लोक रस्त्यावरून तुम्हाला पुढे होतील. लक्षात घ्या, ही महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं तुम्ही
या खड्ड्यात घालताय, असंस्कारी करताय, बरं का, भावना शून्य करण्याचा प्रयत्न करताय. या राज्यात कधी घडलं नव्हतं. चला, त्या भाषेचं मिशन अयोध्या आजपासून सुरू होते. रात्री 9 वाजता पहिली ट्रेन अयोध्येला मुंबईतून जाणार आहे, मोफत दर्शन. आधी मुंबईमधला रोजगार जो बाहेर गेलाय तो आधी घेऊन या. मोफत दर्शनाची गरज नाही. ज्याला रामदर्शनासाठी जायचं आहे ते जाऊ शकतात, आम्ही जाणार आहोत. पण फुकट रामदर्शन, रामलल्ला दर्शनाला जे तुम्हाला मतं मिळणार असतील तर तुमचा तो गैरसमज आहे. लोकांना रोजगार हवा आहे, लोकांना उद्योग हवा आहे, लोकांना शिक्षण हवं आहे, लोकांना आरोग्य हवं आहे, लोकांना उत्तम कायदा आणि सुव्यवस्था हवी आहे, आणि ती तुम्ही देत नाही आहात. रामलल्लाच्या नावावर या सगळ्या गोष्टी तुम्ही खपवू नका. भुजबळांनी एक ट्विट केलंय, करू द्या, करू द्या. मोठ्या क्रांतीची भुजबळ असं गरज म्हणतात असं की म्हणताय. नावी समाजाने मराठा समाजाच्या हा, लोकांची कटिंग करू. त्यांना प्रश्न विचारायचा. राष्ट्रीय एक प्रश्न आहे सर. ममता बॅनर्जींनी युटर्न घेतलेला आहे, पुन्हा 5 जागा काँग्रेसला बघा, द्यायच्या. मी तुम्हाला मागे सांगितलं प्रेसमध्ये की ममता जी असतील, केजरीवाल जी असतील, हे सगळे इंडिया गटाबरोबर आहेत. काही स्थानिक लहान सहान मतभेद झाले असले तरी ममता दिदी असतील किंवा अरविंद केजरीवाल असतील, हे पूर्णपणे इंडिया आघाडीबरोबर ठामपणे उभे आहेत. जागा वाटप हा इश्यू नसून आम्हाला भारतीय जनता पक्षाचा पराभव करायचा आहे आणि याच्यावर आम्ही काम करतो. उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा येऊ द्या काय. आज पंतप्रधानांचं अभिभाषण आहे सर, अभिभाषणावर उत्तर आहे सर लोकसभेमध्ये. ठीक, ऐकू ना आम्ही ऐकू. चला.